रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदो तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। नवविद्या भक्तीचं निरूपण ऐकण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। गेल्या वेळेला आपण श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण अशा 3 भक्ती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। दासबोध आणि परमार्थ विज्ञान या दोन्ही ठिकाणी एकच विषय सध्या चालू आहे, तर ज्यांचं गुरुवारी ऐकणं जमतंय त्यांनी गुरुवारी हा विषय पूर्ण ऐकावा, ज्यांचं मंगळवारी जमेल त्यांनी मंगळवारी हा विषय पूर्ण ऐकावा, ज्यांचं दोन्ही वेळेला ऐकणं जमेल त्यांचं त्या ठिकाणी पूर्णपणे श्रवण केलेलं आतमध्ये साठवण्याला उपयोग होईल। आता पादसेवन भक्ती ही 4थी भक्ती, त्याचा आज उहापोह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आपण। त्याविषयी निरूपण करायचं आहे, ज्याच्याविषयी आपण सातत्याने श्रवण करतो म्हणजे ऐकतोय, मनापासून त्या भगवंताचं रूप काय, स्वरूप काय, पराक्रम काय हे सातत्याने आपण ऐकतो आहोत। त्यानंतर त्याचं कीर्तन म्हणजे त्याच्याविषयी सतत बोलणं, जे जे आपण ऐकलेलं आहे ते ते इतरांना सांगत सांगत ते विचार अंतःकरणात साठवणं चालू आहे। आणि त्यानंतरची 3री भक्ती म्हणजे स्मरण भक्ती, जे ऐकलेलं आहे, जे साठवलेलं आहे त्याचं अंतःकरणामध्ये सतत स्मरण सुरू आहे। याप्रमाणे 3 भक्ती आपल्याकडनं जर व्यवस्थित घडलेल्या असतील तर अरे ज्याच्याविषयी इतकं ऐकतोय, ज्याच्याविषयी इतकं बोलतोय आणि ज्याचं आपल्याला अखंड चित्ताला स्मरण आहे तो एकदा डोळ्यांनी पाहावा असं वाटल्याशिवाय राहणार नाही। जर खरोखरीच या पहिल्या 3 भक्ती आपल्या व्यवस्थित झालेल्या असतील तर, की ज्याच्याविषयी एवढं श्रवण करतोय त्याचा अंतःकरणाला ध्यास लागतो आणि त्याला एकदा डोळे भरून पाहावं अशी मनापासून आतमध्ये तळमळ निर्माण होते, म्हणजे मुमुक्षत्व निर्माण होतं। आणि त्यावेळेला आपल्याला भगवंताची भेट घ्यावी, त्याला एकदा डोळे भरून पाहावं असं वाटायला सुरुवात झाल्यानंतर, त्याचा ध्यास लागल्यानंतर आणि तो ध्यास, ती तळमळ जर परमेश्वरापर्यंत आपली पोहोचलेली असेल तर श्री गुरूंच्या रूपाने तोच भगवंत आपल्या समोर प्रगट होतो। आता तोच भगवंत, तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की भगवंताचा प्रेमभाव कसा आहे पहा, की तोच देव आणि तोच गुरु होऊन माझ्यासमोर प्रगट झालेला आहे। मग आता श्री गुरु जे आपल्या आपल्या भगवंताचं रूप घेऊन धारण करून आलेले असतात, असा भाव जो आहे तो तुमच्या आमच्या ठिकाणी पूर्णपणे विकसित व्हायला हवा। मग आता ही पादसेवन भक्ती जी आहे या ठिकाणी संतांची आणि श्री गुरूंची सेवा करत राहणे याला पादसेवन भक्ती असं म्हटलेलं आहे। आता पाद म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं की चरणसेवा। आता चरणसेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे यांची, तर चरणाचा या ठिकाणी लाक्षणिक अर्थ असा आहे की भगवंताचे जे 2 चरण म्हणजे श्री गुरूंचे जे 2 चरण आहेत ते एक सगुणाचं लक्षण आहे आणि दुसरं जे आहे ते निर्गुणाचं या ठिकाणी त्यांचं चरण आहे। आणि असं सगुण निर्गुण उभयरूप असणारा जो परमात्मा आहे तो ज्याच्या संगतीमुळे, ज्याच्या निरूपणामुळे आमच्या छान लक्षात येतो ते सद्गुरू आमच्यासाठी आहेत असं आपण समजावं। आता ही जी पादसेवन भक्ती आहे ती मूर्तीची वगैरे सांगितलेली नसून या ठिकाणी ती संतांची किंवा श्री गुरूंची अशी सांगितलेली आहे। आता खरोखरीच जर ध्यास लागलेला असेल तर आपण म्हटलं की श्री गुरु आपल्या आयुष्यामध्ये प्रगट होतात। आता ते प्रगट झाल्यानंतर त्यांच्याकडे एक सामान्य
व्यक्ती म्हणून न पाहता किंवा फक्त एक आदर्श व्यक्ती असं म्हणून न पाहता ह्याच नामरूपातून माझा भगवंत मला भेटायला आलेला आहे हा भाव जर आमच्या आतमध्ये स्थिर असेल तर त्या ठिकाणी त्याचा जो परिणाम आहे त्या सेवेचा तो आम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो तर देव पाहायला निघालेल्या आम्हाला देवत्वापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं जे महत् कार्य करतात त्यांना श्री गुरु सद्गुरू असं म्हणतात। आणि असे सद्गुरू आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या सहवासात राहावं, त्यांच्याकडनं नेहमी आपण जे पाहतो की शरीर म्हणजे काय, जग म्हणजे काय, देह म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, त्यानंतर भगवंताची पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे, नुसतं पानं फुलं त्याला वाहत राहायचे आहेत का ह्या पलीकडे काही आम्हाला अजून करायचं आहे, ह्या पद्धतीने विचार या ठिकाणी करावा लागतो। आणि तो विचार करत असताना कितीतरी संतांनी या ठिकाणी आपल्या समोर उदाहरणं दिलेले आहेत त्यांचे की परमार्थ जर सिद्धीला न्यायचा असेल तर तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी, की परमार्थाचा पूर्ण जो सूक्ष्म असा भाग आहे, प्रांत आहे, त्याच्यामध्ये वाटचाल करत असताना आपल्याला सद्गुरूंशिवाय त्या तत्वाचं आकलन होणं शक्य नाही, म्हणून धरावे ते पाय आधी आधी। समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सद्गुरु हुनी देव मोठा जयास वाटे तो करंटा, की एकदा सद्गुरु आयुष्यात आल्यानंतर तोच देव सद्गुरूंच्या माध्यमातून आलेला असल्यामुळे आपल्या समोर या ठिकाणी सद्गुरु हुनी देव मोठा असं समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। वेणा स्वामींची त्या संदर्भामध्ये एक छान कथा आहे आपल्या समोर की मिरजेच्या मठामध्ये त्या एकदा देवघरातल्या म्हणजे मठातल्या मंदिरात असणारे जे देव आहेत त्या देवांची पूजा करत असताना त्या सगळ्या देवांना त्यांनी तामणात घातलं आणि आता त्यांना पाणी घालून ते सुस्नात करणार इतक्यात मठाच्या दारासमोर दरवाजासमोर जय जय रघुवीर समर्थ असा समर्थांचा आवाज त्या ठिकाणी त्यांना आला आणि मग त्या देवाची पूजा करता करता उठल्या आणि तोच तांब्या जो देवाला स्नान घालण्यासाठी त्यांनी भरून घेतलेला होता तोच तांब्या घेऊन त्या लगबगीने श्री गुरूंचे चरण धुण्यासाठी प्रक्षालन करण्यासाठी त्या दरवाजाजवळ आल्या आणि त्यावेळेला समर्थ त्यांना म्हणतात की वेणाबाई तुम्ही पूजा करत होतात देवाची, तोच तांब्या घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात माझ्या चरणांवर पाणी घालायला। आणि मग वेणा स्वामींनी त्यांना की तुम्हीच सांगितलंय की दासबोधामध्ये की सद्गुरु हुनी देव मोठा जयास वाटे तो करंटा, मग त्याच भावाप्रमाणे मी तो तांब्या इथं घेऊन आलेली आहे असं म्हटल्यानंतर समर्थांनी सुद्धा मंदस्मित केलं आणि आपण जे लिहिलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे, जे प्रचितीचे बोल आहेत ते आपल्या शिष्याच्या ठिकाणी पूर्णपणे बिंबत आहेत हे पाहून त्यांना सुद्धा अतिशय आनंद झालेला आहे। त्यानंतर पावसचे जे स्वामी आहेत त्यांचं सुद्धा एक पद आहे आणि ते म्हणतात की गुरु तोची देव ऐसा ठेवी मनी भाव, की गुरु हाच देव आहे असा मनामध्ये भाव धारण केल्याशिवाय आपला परमार्थ जो आहे तो आपल्याला पूर्णपणे समाधान देऊ शकत नाही। आणि म्हणून गुरु आणि देव असं यांच्यातली भिन्नता चित्तातून काढून टाकणे आणि ते दोघही जण एकच आहे असा निश्चय करणे हे या पादसेवन भक्तीमध्ये खूप महत्वाचं असं आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्यानंतर समर्थांचा अजून एक अभंग आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात आमुचा तो देव एक गुरु राव, की श्री गुरुच आमचा देव आहे आणि देवच आमचे श्री गुरु आहेत। ह्या पद्धतीचा निश्चय जो आहे तो साधकांच्या मनामध्ये अगदी परिपूर्ण असा आतमध्ये बिंबला पाहिजे आणि असा निश्चय बिंबल्यानंतर जो काही भक्तीचा मार्ग, जो काही साधना पंथ आम्ही अनुसरणार आहोत त्याला जे फळ येणार आहे ते अत्यंत वेगळं आणि मौलिक असं असतं। आपण पाहिलं की श्रवण मनापासून झालेलं आहे, कीर्तन मनापासून झालेलं आहे आणि अखंड भगवंताचं स्मरण म्हणजे निधिध्यासन आतमध्ये सुरू झालेलं आहे आणि अशा वेळेला की त्या भगवंताचा शोध घेण्यासाठी संतांची संगत धरली पाहिजे असा विवेक जो आहे तो ज्या वेळेला साधकाच्या चित्तामध्ये जागृत होतो त्यावेळेला त्यांनी काय करावं तर सुरुवातीला तर श्रवण करत असताना
आपण अनेक जणांचे, अनेक प्रवचनकारांचे प्रवचन ऐकत असतो, पण अनेकांचं अनेक ऐकत असताना त्यामध्ये कोणाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणाला भगवंताची भेट घ्यावी असा विवेक जागृत होतोय, ते आपण आपल्या ठिकाणी तपासलं पाहिजे. आणि असा विवेक जागृत झाल्यानंतर खूप सुंदर 3-4 ओव्यांमध्ये डॉक्टर काका मार्गदर्शन करतायत आपल्याला की ऐशा विवेका लागी श्री गुरु करावा लगबगी, तयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. की असा विवेक ज्याच्या मनात आता निर्माण झालेला आहे की सत्संगाशिवाय आपल्याला देव जो आहे त्याचं स्वरूप कळणार नाही आणि त्याच्याशी ऐक्य कसं साधायचं हे सुद्धा कळणार नाही. कारण संत जे आहेत त्यांचं देवाशी, देवाच्या स्वरूपाशी पूर्णपणे ऐक्य जे आहे ते सिद्धीला गेलेलं असतं. आणि म्हणून जे तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत त्यांची संगत धरल्याशिवाय आपल्याला परमार्थामध्ये पुढे वाटचाल करता येणार नाही. असा विवेक ज्याच्या चित्तामध्ये जागृत झाला. समर्थांची एक छान ओवी आहे की जयास वाटे देव पहावा, तेने सत्संग धरावा, सत्संगा वीण देवाधिदेवा पाविजेत नाही. की सत्संगाशिवाय देव नावाचं तत्वही कळत नाही आणि त्या देवाचं आपलं ऐक्य कसं आहे तेही कळत नाही. आपणच मनापासून साधना करत असू तर भाव बळे आकळे ह्या पद्धतीने कधीतरी क्षणभर त्या सगुण साकाराचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. परंतु सगुण साकाराचं दर्शन क्षणभर झाल्याने देव पूर्ण समजला असं मात्र होत नाही. त्या देवाचं एक व्यापक असं जे स्वरूप आहे, जे सर्वत्र सदा समत्वाने भरलेलं असं जे सूक्ष्म व्यापक परमश्रेष्ठ असणारं असं त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप जाणण्यासाठी भगवंतांनीच कोणाची व्यवस्था केलेली आहे तर सद्गुरूंची व्यवस्था केलेली आहे. म्हणून असा विवेक मनामध्ये निर्माण झाल्यानंतर आजपर्यंत आपण जेवढ्या संतांची प्रवचनं ऐकलेली आहेत त्यातला कुठला संत आपल्या चित्ताला जास्त भावला आहे किंवा नवीन भाषेत बोलायचं झालं तर कोणाशी आपली वेवलेंथ व्यवस्थित जुळताना दिसत आहे त्याचा मागोवा घ्यावा आणि त्याच्याकडे जाऊन श्री गुरु पदावर जर ते संत आरूढ झालेले असतील तर त्यांच्याकडून काय करावा तर अनुग्रह घ्यावा. आणि तो अनुग्रह घेतल्यानंतर शिष्याची जबाबदारी कुठली आहे. आता पादसेवन भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे. फक्त त्यांचे चरण दाबत बसायचे आहेत का त्यांनी जो पथ आम्हाला सांगितलेला आहे, त्यांनी जो मार्ग भक्ती मार्ग आम्हाला प्रशस्त करून आमच्या समोर साधन रूपाने दिलेला आहे त्या मार्गावरून अखंड चालत राहणे याला पादसेवन भक्ती असं म्हणतात. आणि ह्या मार्गावरून चालत असताना महत्वाचं आहे की श्रद्धा धरावी. आपल्या श्री गुरूंविषयी त्यांनी दिलेल्या साधनाविषयी जर यत्किंचितही संशय शिष्याच्या मनामध्ये निर्माण झाला तर संशयात्मा विनश्यती. ह्याप्रमाणे जसं प्रपंचामध्ये सुद्धा प्रपंच चालू असताना जर पती पत्नी या दोघांमध्ये जर काही संशय निर्माण झाले तर त्यांचा संसार व्यवस्थित त्यांना करता येत नाही. त्याच पद्धतीने इकडं की आपल्या श्री गुरूंविषयी शिष्याच्या मनात जर यत्किंचितही संशय निर्माण झाला की इतरांपेक्षा ते काहीतरी कमी वाटत आहेत किंवा ते इतरांना जास्त देतात मला कमी देत आहेत, या पद्धतीचा कुठलाही विकल्प जरी आमच्या मनामध्ये निर्माण झाला तर त्या विकल्पाद्वारेच आम्ही परत सापशिडी सारखं मागे जातो. म्हणून या ठिकाणी श्रद्धा, निष्ठा, भाव हे अत्यंत परवलीचे शब्द परमार्थ मार्गामध्ये ज्याला अग्रेसर व्हायचं आहे त्याच्या ठिकाणी ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत आणि त्या बांधवायला शिकलं पाहिजे. म्हणून तयानी दिलेल्या मार्गी आता श्री गुरु जे आहेत त्या श्री गुरूंना शिष्याची पार्श्वभूमी लक्षात आलेली असते, त्यानंतर त्याचा ओढा कुणीकडे आहे तेही लक्षात आलेलं आहे आणि म्हणून ते त्याला योग्य पद्धतीने अशी जी साधना देतात ती साधना प्राणपणाने जपणे हे त्या शिष्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या साधकाचं ते पहिलं आणि महत्वाचं कर्तव्य असतं. जर इथं धरसोड वृत्ती त्यांनी केलेली असेल तर एक न धड 12 भर या पद्धतीने त्याच्या साधनेचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी दिलेल्या मार्गावर अत्यंतिक श्रद्धा ठेवणे आणि विश्वासपूर्वक पाऊल टाकणे याला या परमार्थामध्ये अत्यंत काय आहे तर महत्वाचं स्थान आहे.
आता जे श्री गुरु तुम्ही आम्ही करणार आहोत किंवा शास्त्राने आम्हाला श्री गुरु करावे असं सांगितलेलं आहे, आमच्या आधी जे होऊन गेलेले थोर लोक आहेत त्यांनी सुद्धा श्री गुरु केलेले आपण पाहिलेले असतात. पण हे श्री गुरु उपटसुंभासारखे जर कोणी आलेले असतील आणि नवीन संप्रदाय त्यांनी निर्माण केलेला असेल तर ते कितपत खरोखरी योग्य आहे का अयोग्य आहे ते आम्हाला फारसं ठरवता येणार नाही. पण आपण श्री गुरु निवडताना ते कुठल्या तरी व्यवस्थित परंपरेतून, सद्गुरु परंपरेतून, संप्रदायातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत का हे शिष्याने पाहायला जरूर शिकलं पाहिजे. इथं डॉक्टर काका म्हणतात, जो श्री गुरूंचाही श्री गुरु तो साक्षात असे शंकरू, तयाच्या परंपरेचा आधारू श्री गुरूंसी. की काही गुरु परंपरा ज्या आहेत त्या ब्रह्मदेवापासून सुरू झालेल्या आहेत, काही गुरु परंपरा ज्या आहेत त्या विष्णूपासून सुरू झालेल्या आहेत आणि काही गुरु परंपरा ज्या आहेत त्या शंकरापासून सुरू झालेल्या आहेत. अशा देवांपासून सुरू झालेल्या कुठल्या तरी गुरु परंपरेतून जे श्री गुरु आमच्या समोर आत्ता आलेले आहेत त्यांचे आम्ही काय धरावं तर चरण धरावे. शंभू श्री विष्णूचे श्री उभार आहे पंढरपुरी, शिव विष्णूचे आधारी म्हणू येई. पंढरपूरच्या विठोबाचा इथं दाखला देत आहेत डॉक्टर काका आणि या ठिकाणी म्हटले की शंभू श्री विष्णूचे श्री, की पांडुरंग हा जो आहे हा विष्णूचा अवतार आहे. पण त्याने त्या ठिकाणी काय धारण केलेलं आहे तर शंभूला धारण केलेलं आहे. आणि शिव आणि विष्णू यांच्या आपण ज्या वेळेला कथा ऐकतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की विष्णूचा अवतार म्हणून ज्या वेळेला श्रीकृष्ण, श्रीराम इत्यादी त्यांनी अवतार घेतले त्यावेळेला शंकर त्यांच्या नामकरण विधीपासून ते पाहायला तिथं आलेले आहेत. आणि रामेश्वरला आपण पाहतो की भगवंतानी श्रीलंकेला जाण्यापूर्वी रामेश्वराची काय केलेली आहे तर त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे, म्हणजे महादेवाचं लिंग त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्यामुळे शिव आणि विष्णू यांच्यामध्ये अजिबात वाकडं नाही, तर ते दोघही जण एकमेकांचं पूजन करतात. मग त्यांच्यापासून ज्या परंपरा सुरू झालेल्या आहेत त्या शिष्यांनी एकमेकांकडे असं द्वैत भावाने पाहावं का, तर हा जो महत्वाचा मुद्दा आहे ज्याला अद्वैतापर्यंत पोहोचायचं आहे त्यांनी ह्या प्रकारचं द्वैत जे आहे ते आपल्या मनामध्ये अजिबात बाळगू नये. तोच श्री गुरु देही व्यापूने असे पाही, तया जाणता काही उणे नाही. या ठिकाणी परमार्थाचं वर्म या ठिकाणी सांगितलेलं आहे की असा जो देवतांपासून निर्माण झालेला संप्रदाय आहे त्या संप्रदायातूनच या ठिकाणी हे श्री गुरु आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्या ठिकाणी त्या संप्रदायाचा जो आराध्य असा श्री गुरु आहे तो ह्यांच्या रूपाने ह्यांच्या देहामध्ये आपल्यासाठी प्रगट झालेला आहे. हा भाव ठेवून आपण श्री गुरूंची सेवा करायची आहे. तोच श्री गुरु देही व्यापूने असे पाही. आणि ह्या पद्धतीने जो श्री गुरुला जाणतो, आता श्री गुरुला पाहणं वेगळं, त्यांच्या सोबत राहणं वेगळं, त्यांच्यासोबत हिंडणं फिरणं वेगळं. आणि श्री गुरु म्हणजे नेमकं काय आहे तर सूक्ष्म, व्यापक, परमश्रेष्ठ असणारं असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते ह्या देहामध्ये अपरंपार भरून उरलेलं आहे. ह्या पद्धतीचा भाव म्हणजे श्री गुरूंना पूर्ण जाणणे आहे. आणि ह्या पद्धतीने जेव्हा श्री गुरूंची जाण आपल्या चित्ताला येईल आणि त्यातून जे काही पुढचं आपल्या ठिकाणी भक्तीचं वैभव निर्माण होणार आहे त्याला खरी भक्ती म्हणजे खऱ्या भक्तीची सुरुवात नेमकी ह्या ठिकाणाहूनच होते. तोपर्यंत आपलं काय चाललेलं आहे तर कोणीतरी सांगितलेलं आहे म्हणून करणं चाललेलं आहे. पण जेव्हा आपल्या अंतःकरणाला अशी पूर्ण खात्री पटते आणि त्यातून जे वैभव निर्माण होतं ते भक्तीचं खरं वैभव आहे. आणि म्हणून ऐशिया अशा श्री गुरूंच्या चरणी तुम्ही आम्ही काय करावं तर बसावं. आता सगळे संत आणि श्री गुरु जे आहेत ते धर्मस्थापनेचे अवतार असं समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की धर्मस्थापना करण्यासाठी. आता ही धर्मस्थापना कुठली आहे तर स्वधर्म रक्षण्यासाठी. आता स्वधर्माचं मूळ स्वरूप काय आहे तर स्वरूपी राहणे हा स्वधर्म असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला स्थित करण्यासाठी
कारण मुळात आपण तेच आहोत, पण तिथून सद्यस्थितीमध्ये मात्र आपण सगळेजण ढळलेले आहोत, म्हणजे पतित झालेले आहोत. तर अशा पतितांना पावन करण्याचं जे काम करतात त्यांना संत, श्री गुरु, साधू, सत्पुरुष असं म्हटलं जातं. आणि त्यांची सेवा करणं हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. खरे जे श्री गुरु असतात, खरे जे संत पदाला पोचलेले महात्मे आहेत, त्यांना इतरांकडून सेवा घेत राहावं असं कधीच वाटत नाही. पण श्री गुरूंची सेवा केल्याशिवाय शिष्य आणि श्री गुरु यांच्यामधला जो संकोच आहे तो मात्र दूर होत नाही. सेवेमुळे नेमकं काय साधतं तर जवळीक साधते, संकोच दूर होतो आणि आपल्या हिताचे प्रश्न जे आहेत ते योग्य वेळ पाहून साधकाला त्या ठिकाणी विचारता येतात. आता श्री गुरु जे आहेत ते कितीदाही साधकांनी जीव ब्रह्म ऐक्याविषयी प्रश्न विचारले तरी सुद्धा तितक्याच हरिरीने, तितक्याच उमेदीने, तितक्याच प्रसन्नतेने सारखे सांगत असतात. आणि आपण मात्र आपल्या पोटचे जे मुलं आहेत त्यांनी एक प्रश्न दोनदा विचारला तर लगेच एकदा सांगून तुला समजत नाही का असं त्यांच्यावर आरडाओरडा करतो. हा फरक आहे. श्री गुरु माऊली जी आहे ती न कंटाळता सातत्याने जीव ब्रह्माचं ऐक्य जे आहे ते आपल्या शरणार्थीला, आपल्या आश्रयाला आलेल्या साधकाला मनापासून सांगत असतात. आता गंमत अशी आहे या क्षेत्रामध्ये, एक तर संत ओळखू येणं हे अत्यंत कठीण. ओळखू आल्यानंतर श्री गुरु म्हणून त्यांना आपल्याकडून मान्यता मिळणं, आता ते श्री गुरु असतातच, पण आपल्याला ते तसं वाटणं हा भाग वेगळा. वाटल्यानंतरही, अनुग्रह घेतल्यानंतरही चिकाटीने आपल्याला अनुभव येईपर्यंत त्यांना धरून राहण्याचा जो भाग आहे तोही जर आपल्याकडनं जर कमी जास्ती झालेला असेल तर त्या ठिकाणी चूक कोणाची आहे तर आमचीच आहे. कारण धडसोड वृत्ती कोणाच्या आतमध्ये आहे, चंचलतेमुळे ती आमच्याच आतमध्ये आहे. मग आता संत भेटणं अवघड, भेटल्यानंतर ओळखू येणं अवघड, ओळखू आल्यानंतर त्यांच्या चरणी बसणं अवघड आणि चरणी बसल्यानंतर सुद्धा अखंड तिथंच टिकून राहणं हेही अत्यंत अवघड आहे. आणि हे ज्याला जमतं त्याचा परमार्थ सिद्धीला जायला अजिबात वेळ लागत नाही. आता खऱ्या संतांना सेवेची अजिबात गरज नाही, पण साधकांना मात्र सेवा केल्याशिवाय काय नाही तर पुढची प्रगती साधता येत नाही. आणि ही सेवा म्हणजे फक्त शारीरिक सेवा करणे असा त्याचा अर्थ नाही. तर काय अर्थ आहे संत संगतीचा किंवा संतांच्या सेवेचा? संत संगतीचा एक सुंदर अर्थ आपल्या समोर आहे की ज्या क्षणी आपण श्री गुरूंकडनं अनुग्रह घेतो आणि ते आपल्याला भगवंताचं नाम किंवा ध्यान साधना सांगतात त्या वेळेपासूनच आपल्या अंतःकरणामध्ये संत संगतीला सुरुवात झालेली असते. फक्त हा संग धरून ठेवणे जे आहे ते तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे. दुसरा भाग आहे की असा संघ निर्माण झाल्यानंतर तो धरून ठेवायचा आहे आणि त्यांनी दिलेली साधना मनापासून करणे याला उत्तम सेवा असं म्हणतात. श्री गुरूंनी दिलेली साधना सातत्याने करत राहणे ही श्री गुरूंची जी आहे सेवा आहे. विचारांचा प्रसार आणि प्रचार करत राहणे ही सुद्धा उत्तम अशी त्यांची सेवा आहे. त्यांनी निर्माण केलेले जे ग्रंथ आहेत, त्यांच्या हातून संपादित झालेले जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ इतरांना आवर्जून वाचायला देणे ही श्री गुरूंची सेवा आहे. त्यानंतर आपल्याला जरी प्रवचन करता येत नसेल, बोलता येत नसेल तरी ज्यांना विचार जे आहेत ते उत्कृष्ट मांडता येतात असं आयोजन करणं ही सुद्धा श्री गुरूंची एक उत्कृष्ट सेवा आहे. खूप सेवा तुम्ही आम्ही मनापासून करू शकतो. फक्त त्याचं इंगित जे आहे ते तुमच्या आमच्या छान पद्धतीने लक्षात आलं. आता ही सेवा करत असताना एक आहे की सेवेचा सुद्धा अहंकार साधकाला चढू शकतो आणि सेवेचा अहंकार जर चढत गेला तर अहंकार लयासाठी जी सेवा करायची आहे त्याचाच अहंकार जर आमच्या चित्तावर
दृढ होत गेला तर परत आम्ही श्री गुरु प्राप्त होऊन सुद्धा त्या परमार्थ मार्गापासून डिरेल झाल्याशिवाय राहत नाही, म्हणजे घरंगळल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून सेवा कशासाठी करायची आहे हे सुद्धा तुम्ही आम्ही छान पद्धतीने समजून घेतलं पाहिजे की माझ्या देहावरची आसक्ती माझी कमी व्हावी आणि तेव्हाच माणूस सेवा करू शकतो ज्या वेळेला स्वतःच्या देहाच्या पलीकडचं त्याला कोणीतरी मोठं आहे असं वाटतं, आदरणीय असं काहीतरी आपल्यापेक्षा जास्ती श्रेष्ठ आदरणीय अशी समोरची व्यक्ती आहे असं ज्या वेळेला वाटेल त्याच वेळेला त्या ठिकाणी सेवा केली जाते। अन्यथा मी कशाला करू ह्या पद्धतीचा भावही त्या ठिकाणी निर्माण होतो। सातत्याने चाललेलं आहे या ठिकाणी की श्री गुरूंची सेवा कशासाठी करायची आहे, ते आपल्याला काय देतात। खूप महत्वाचं आहे की एवढी सेवेचं त्यांचं पादसेवन भक्ती म्हणजे श्री गुरूंना वाहिलेलं अंतःकरण असं समजायला हरकत नाही। मग एवढं कशासाठी करायचं आहे? खूप छान पद्धतीने परमपूज्य मंदाताई सांगतात की जसं दोन जीवांचं लग्न होताना त्यांना हातात हात घालून 7 पावलं चालावे लागतात, त्याला आपण सप्तपदी असं म्हणतो। तर ही जशी लग्न लागताना सप्तपदी एकमेकांच्या हातात हात घालून चालावी लागते, त्याप्रमाणे जीव शिवाचं ऐक्य होताना श्री गुरूंच्या हातात हात देऊन साधकाला 7 पावलं तरी चालावे लागतात। आणि हे 7 पावलं चालत असताना श्री गुरु तुम्हाला आम्हाला काय काय देतात? पहिली गोष्ट आहे की ते आम्हाला स्वीकारतात आणि आम्हाला उपदेश देतात। 3 प्रकाराने तो उपदेश दिला जाऊ शकतो। एक नाम देऊन दिला जाऊ शकतो, एक ध्यानाची प्रक्रिया सांगितली दिला जाऊ शकतो आणि तिसरं तत्वज्ञानाचा त्याच्या जोडीला वारंवार अभ्यास करायला श्री गुरु सांगतात। आता त्यांनी दिलेली ही साधना, त्यांनी सांगितलेले ग्रंथ जर आम्ही अत्यंत मनापासून वाचन करत असू, श्रवण करत असू तर त्याचा परिणाम म्हणून आमची जी अशुद्ध असणारी बुद्धी आहे तिचं शुद्धीकरण व्हायला या ठिकाणी सुरुवात होते अगदी छान पद्धतीने। मग आपण म्हणतो की अरे आम्हाला हे आधी काहीच कळत नव्हतं, पण श्री गुरु केले आणि आता आम्हाला दासबोध समजायला लागला। म्हणजे नेमकं काय झालेलं आहे की आधी वाचत असताना आमच्या बुद्धीत जी अशुद्धता होती त्यामुळे आम्हाला त्यातलं काही कळत नव्हतं, पण आता जसजशी आमची बुद्धी त्यांनी दिलेली साधना नियमित करत असल्यामुळे शुद्ध होते, तसतसं आमच्या ठिकाणी चित्ताची शुद्धी होते आणि ते ग्रंथ जे आहेत जे आधी मला कळत नव्हते ते आता कळायला लागलेले आहेत असं तुम्हाला आम्हाला वाटून जातं। त्यानंतर श्री गुरु दुसरं आम्हाला काय देतात तर समता देतात, समबुद्धी देतात। मग आता काय सुरुवातीला आमची बुद्धी कशी आहे तर विषम आहे, म्हणजे देव एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी नाही असं वाटतं। अनेक तऱ्हेचे भेद तुमच्या आमच्या चित्ताला ग्रासतात, जीवाजीवांचा भेद आहे, जडाजडाचा भेद आहे, ईश्वरामधला भेद आहे, अशा प्रकारचे 6 प्रकार जे भेदाचे सांगितलेले आहेत त्या सगळ्या भेदभ्रांतीमध्ये आम्ही अडकलेले असतो। पण श्री गुरु जे आहेत ते आमच्या आयुष्यात आल्यानंतर निरूपणाच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने समजावून सांगतात की मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत चैतन्य नावाचं तत्व जे आहे ते तेवढं तितकं आणि तसंच भरून राहिलेलं आहे आणि ते चैतन्य नावाचं तत्व ह्यालाच खरा देव असं म्हणतात। सच्चिदानंद आनंद घन असं परमात्मा जो आहे ते त्या चैतन्याचं स्वरूप आहे आणि चैतन्य रूपाने तो तुमच्या आमच्या आतमध्ये भरून राहिलेला आहे। आमच्या बुद्धीला जे अनेक कुयोग झालेले असतात, एखादी गोष्ट मला जमणारच नाही असं सारखं वाटणं हा बुद्धीचा एक कुयोग आहे। तर अशा तऱ्हेचे कितीतरी कुयोग असतात आणि ते सगळे कुयोग काढण्याचं जे काम आहे ते निरूपणाच्या द्वारे आमचे श्री गुरु जे आहेत ते सातत्याने करत असतात। त्यानंतर आम्हाला साधना पथ जो आहे तो स्पष्टपणे सांगतात की ह्या मार्गाने आता तुला जायचं आहे आणि तो मार्ग जर स्थिरपणाने धरून ठेवशील आणि त्या मार्गावरून चालत जाशील तर भक्तीचैन योगे देव निश्चय पावती मानव असं जे आश्वासन आहे ते श्री गुरु आम्हाला साधना पथ देऊन सांगत असतात। त्यानंतर जे निर्गुण निराकार असणारं तत्व
ज्याच्यावर आमचा कधीच किती ग्रंथ वाचले तरी लवकर विश्वास बसत नाही, असं जे निर्गुण निराकार तत्व आहे ते नक्की आहे. अशा तऱ्हेचा जो भाव आहे तो श्री गुरूंच्या मुळे, त्यांच्या कृपेमुळे आमच्या मनामध्ये हळूहळू तयार होत जातो. जे आम्हाला नाही वाटत होतं ते आता आहे असं वाटायला सुरुवात होणे, याला म्हणायचं की भावाचं जे आहे ते शुद्धीकरण होणे. भक्ती देतात, भाव देतात, म्हणजे भगवंताविषयीचं प्रेम जे आहे ते आमच्या मनामध्ये निर्माण करून देण्याचं, आणि भगवंत आहेच आहे, निर्गुण निराकार तत्व आहेच आहे असा एक भाव आमच्या मनामध्ये निर्माण करून देण्याचं एक महत् कार्य जे आहे ते श्री गुरु करत असतात. त्यानंतर प्रेम की प्रचित देत असं एक सवाईमध्ये म्हटलेलं आहे एका. आता आम्हाला सुद्धा व्यवहारामध्ये आम्ही म्हणतो की आमचं एकमेकांवर प्रेम आहे, प्रेमाने सगळे व्यवहार करावे. आता हे सगळं जरी चाललेलं असलं तरी आमचं प्रेम जे आहे ते कशा पद्धतीचं आहे तर आसक्ती सहित आमचं प्रेम एकमेकांवर असतं, आणि आसक्तीमध्ये जे आहे ते एकमेकांकडनं भरपूर अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्या ठिकाणी चिडचिड निर्माण होते, क्रोध निर्माण होतो, वेळ प्रसंगी द्वेष सुद्धा निर्माण होतो. आता कितीतरी आपण पाहतो की अहो लव्ह मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे, मग मॅरेज नंतर ते लव्ह जातं कुठं आणि घटस्फोट होतात का? तर हे जे असं बेगडी प्रेम आहे ते या परमार्थामध्ये मात्र अजिबात नाही. मग श्री गुरु जे प्रेमाची प्रचिती देतात ते प्रेम कसं आहे तर ते याला त्या ठिकाणचे ते संबंध कसे आहेत तर त्याला निकोप संबंध असं एक म्हणता येतं, विमल संबंध, की या ठिकाणी अपेक्षा कुठलीच नाहीये शिष्याकडनं, त्यांची अपेक्षा कुठलीच नाही, आणि केलीच अपेक्षा तर कुठली आहे, आम्हा मागे जगदीशाशी भजत जावे, या पलीकडे त्यांना काही नसतं. तर बाबा रे तू आनंद रूप आहे आणि तो आनंद तुझ्यापासून ढळलेला आहे, तर त्या आनंदापर्यंत तुला पोहोचवण्यासाठी म्हणून फक्त मी कार्यरत आहे. या पलीकडे त्यांना दुसरं काहीही नको असतं की तुम्ही आनंद रूप आहात, आनंदाने जगा. एवढंच त्या श्री गुरूंचं ह्या प्रेमामागचं काय आहे तर या ठिकाणी ह्या पद्धतीचं प्रेम आहे. तुकाराम महाराज त्याचं छान वर्णन करतात की हे प्रेम कसं आहे तर या प्रेमामध्ये बाकीचा असा कुठलाच खोटा व्यवहार नाहीये, लटिका व्यवहार नाहीये. प्रेम नाही दाविता बोलिता चालता, की असं एकमेकांना सतत आय लव्ह यू म्हणणारं हे प्रेम नाहीये. काहीही न बोलता सिद्ध होणारं असं हे पारमार्थिक प्रेम आहे. आणि हे प्रेम जे आहे त्याची प्रचिती जी आहे, जिथं निष्कामता आहे, जिथं निरपेक्षता आहे आणि जिथं फक्त समोरच्याच्या कल्याणाचीच तळमळ आहे, ह्या पद्धतीचं हे अत्यंत उदात्त उत्कट असं प्रेम आहे. आणि ते प्रेम श्री गुरूंकडनं एवढं काही सत्शिष्याला प्राप्त होतं की त्या ठिकाणी तो शिष्य म्हणतो की समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. समर्थांच्या कर्णाष्टकामध्ये ते म्हणतात प्रार्थनेमध्ये की त्यांनी मला एवढं काही भरभरून दिलेलं आहे की त्याचं उत्तराई कसं व्हावं तेच आता मला या ठिकाणी कळत नाही. मग श्री गुरु आम्हाला प्रपंचाचंही सगळं ज्ञान समजून सांगतात, परमार्थाचंही ज्ञान समजून सांगतात, प्रपंच लटिका कसा आहे तेही समजून सांगतात, आणि न दिसणारं हातामध्ये घेऊन न पाहणारं पण तरीही कायमचं असणारं असं ते ब्रह्मतत्व जे आहे तेच सत्य कसं आहे हे पटवून देण्याचं महत् कार्य जे आहे ते श्री गुरु आमच्या ठिकाणी करत असतात. आणि त्याच ब्रह्माचं ध्यान कसं करावं ह्याची सुद्धा प्रक्रिया जी आहे ती श्री गुरु आम्हाला सांगतात. ज्या आत्म्याविषयी आमच्या मनामध्ये अत्यंत साशंकता असते तर तो आत्मा तूच आहे असं आम्हाला पटवून देण्याचं एक महत्वाचं कार्य जे आहे ते श्री गुरु करत असतात. आणि आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य कसं साधायचं आहे ही कला सुद्धा श्री गुरुच करून देतात. बाकीचे कित्येक व्यवहार आम्ही करतो त्यावेळेला देण्या घेण्याचा व्यवहार चाललेला असतो. त्या ठिकाणी अनेक जण अनेक प्रकाराने आमच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी कित्येक गोष्टी देत राहतात,
आणि आपणही त्यांना देत राहतो. पण श्री गुरूंचं जे देणं आहे ते काही अलौकिक आहे. मोक्ष श्रिया अलंकृत असं समर्थांनी या संतांच्या देण्याचं वर्णन आपल्या समोर करून ठेवलेलं आहे की बाकी लोक तुम्हाला आम्हाला जे देतात ते सगळं नाशिवंतातला पसारा आहे आणि श्री गुरूंचं जे देणं आहे ते मात्र शाश्वत असं देणं आहे. आणि असं देणं कोण देऊ शकतं तर ज्याला ते स्वतःला पूर्णपणे प्राप्त झालेलं आहे तोच ते देऊ शकतो. आणि म्हणून सेवा कोणाची करावी तर भूदेव संतांचे सदा नमावे असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. तर नाथ महाराज सुद्धा आमच्या समोर म्हणतात की प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती, की संत भेटण्यापूर्वी आम्ही जी पूजा करत असतो देव म्हणून ती प्रतिमांची पूजा असते. पण या प्रतिमेमध्ये देव जो आहे तो कसा आहे तर अचेतन रूपाने व्यक्त झालेला आहे. पण संत जे आहेत ते मात्र माझ्या चालत्या बोलत्या म्हणजे सचेतन अशा मूर्ती आहेत. आणि म्हणून त्यांची केली या दृढ भावे भक्ती ते मज निश्चित पावती, की एक वेळ तुम्ही माझी पूजा करू नका पण माझ्या भक्तांची जर पूजा केली. नाथ भागवतामध्ये हा विषय वारंवार आलेला आहे की जर तुम्ही माझ्या ऐवजी माझ्या भक्तांची मनापासून जर पूजा करत राहाल तर त्या भक्तामुळेच तुम्ही माझ्यापर्यंत पूर्णपणे येऊन पोहोचाल. कारण भक्ताची व्याख्या समर्थांनी केलेली आहे, विभक्त नव्हे तो भक्त. असा जो कोणी भक्त तुम्हाला जर सापडला की जो माझ्यापासून किंचितही विभक्त नाही तर तुम्ही त्याची सेवा केली तर तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोहोचता. मग असे विभक्त नसणारे कोण आहेत तर संत आणि श्री गुरु आहेत. आणि म्हणून त्यांची सेवा करायला या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आता सेवेची सुद्धा किती एक वरवरची सेवा आहे आणि एक मनापासून केलेली सेवा आहे. आता वरवरची सेवा म्हटल्यानंतर आपण करत असताना श्री गुरूंचं घर झाडत असताना आपला फोटो, श्री गुरूंसाठी स्वयंपाक करत असताना आपला फोटो, गुरुपौर्णिमेला त्यांना गुरुदक्षिणा देत असताना आपला फोटो, आपण त्यांना नमस्कार करत असतानाचा आपला फोटो, असं जे दिखाऊपणाने सगळं चाललेलं आहे त्याला सगळं वरवरचं म्हटलेलं आहे. मग आता श्री गुरूंना नमस्कार कसा घालावा तर दंडवत घालावा असं म्हटलेलं आहे. आता दंडवत प्रणिपात करत असताना सगळे आधार सुटलेले असतात आणि इथं मात्र नमस्कार करताना आपले फोटो आपण काढत असतो तेव्हा कुठल्या तरी फोटोग्राफरचा आधार तिथं आहे, मोबाईलचा आधार आहे आणि नमस्कार मात्र श्री गुरूंपुढे घातलेला आहे. ह्या पद्धतीने काहीतरी चाललेलं असेल तर ते परमार्थामध्ये दिखाऊपणा अजिबात नसावा. परमार्थ हा कोणाला दाखवण्यासाठी करायचा नसून तो आपल्या कल्याणासाठी आपल्याला करायचा आहे. ह्याची जाण जी आहे ती श्री गुरूंच्या सहवासात आल्यानंतर होते. ज्ञानेश्वर माऊलींची एक छान ओवी आहे की सद्गुरू जे आहेत त्यांना मी अंतःकरणात धारण केल्यामुळे हा भवसागर पूर्णपणे तरून जाऊ शकलो. आता श्री गुरूंना आतमध्ये धारण करणे म्हणजे नेमकं काय आहे तर त्यांनी जो विवेक माझ्या चित्ताला जागृत करून दिलेला आहे त्या विवेकाच्या साह्याने या दृश्य जगतामध्ये माझं आचरण चाललेलं असल्यामुळे या संसार सागरातून मला पार पडता आलेलं आहे. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी ह्या पद्धतीने त्यांनी ते सांगितलेले आहे की श्री गुरु जीवनात येणं आणि श्री गुरूंची सेवा करणं कशासाठी तर दोन गोष्टी आमच्या चित्तामध्ये ज्या झोपी गेलेल्या आहेत, ज्या मागे पडलेल्या आहेत, असं विवेक आणि वैराग्य जे आहे ते जाग करून देण्याचं काम जे आहे ते संत आणि श्री गुरु करत असतात. आणि म्हणून त्यांची सेवा करता करता आमच्या अंतःकरणामध्ये ते जागृत होतंय की नाही ते पाहायला पाहिजे. अन्यथा त्यांची सेवाही करायची आहे आणि माझ्यासारखा शिष्य दुसरा कोणी नाही या पद्धतीने जर मी बाहेर त्याचा अहंकार दाखवत असेल, अभिमान मला चढत असेल तर परत काय आहे की फक्त प्रपंचाऐवजी परमार्थाचं लेबल लावलेलं आहे. पण त्या ठिकाणी काय चाललेलं आहे तर माझा परमार्थाच्या नावाखाली प्रपंचच चाललेला आहे. कारण प्रपंचात असतो तो दिखाऊपणा असतो आणि परमार्थामध्ये जे काही आहे ते पूर्णपणे दिखाऊ नसतं तर टिकाऊ असणारे असं
गोष्टी असतात आणि ते विवेक आणि वैराग्य माझ्या चित्तामध्ये पूर्णपणे जागृत करण्याचं काम, टिकवण्याचं काम आणि वेळ प्रसंगी मला बरोबर विचारांची जाण देऊन एखाद्या अडकलेल्या प्रसंगातून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते माझ्या सद्गुरूंचे विचार करत असतात आणि म्हणून सद्गुरूंची सेवा जी आहे ती तुम्ही आम्ही मनापासून करायला पाहिजे. वेदांताच्या तत्वज्ञानाची शिकवण देण्याचं काम. आता वेदांत म्हटल्यानंतर सुरुवातीलाच आम्हाला भय वाटतं, घाबरायला होतं. अगदी सुरुवातीला ज्या वेळेला आपण श्रवण करतो त्यावेळेला असं वाटतं की अरे हे वेदांताच्या सगळ्या प्रक्रिया ऐका, ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या, सगळं मायेचा विचार ऐका, ह्याच्यापेक्षा आपण जर नुसतंच नाम घेत बसलो, पूजा करत बसलो तर चालणार नाही का? पण खरा देव जर समजून घ्यायचा असेल आपल्याला, खरा राम जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला रामरक्षेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की वेदांत वेद्यो. राम कसा आहे म्हणजे ब्रह्मरूप राम जर तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचा असेल तर वेदांताशिवाय पर्याय नाही. आणि मग तो वेदांत जो आम्हाला अत्यंत अवघड वाटतो, त्यातल्या प्रक्रिया आम्हाला नुसत्या वाचून ज्या कळत नाही त्या आमच्याकडनं आचरून घेण्याचं जे काम आहे ते संत आणि श्री गुरु करत असतात आणि ते जे तत्वज्ञान शिकवतात ते अत्यंत कसं असतं तर सोपं आणि आचरायला अत्यंत काय म्हणतात त्याला की सुलभ ह्या पद्धतीने. एरवी जर आम्ही ते सगळे शब्द ऐकत बसलो वेदांताचे तर असं वाटतं किती गहन आहे, हे मला कधी कळणारच नाही. पण श्री गुरूंच्या सान्निध्यात जर या गोष्टींचा आमचा अभ्यास झालेला असेल तर अवघड जे आहे ते सोपं वाटायला सुरुवात होते आणि मग त्या तत्वज्ञानापुढे शरणागत होणे हे आम्हाला जमायला लागतं की हो, जे शास्त्राने सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे आणि जे माझ्या मनामध्ये अनंत जन्मीच्या चुकीच्या संस्कारामुळे जे काही मला प्रेरणा मिळत आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि हे लक्षात आल्यानंतर वासनानुसारी प्रेरणांना थांबवून शास्त्रानुसारी वागण्याचा प्रयत्न तुमच्या आमच्याकडनं जो घडत जातो तो आम्हाला परमार्थामध्ये पूर्णपणे पुढे नेणारा आहे. म्हणून गुरु आम्हाला नेमकं काय दाखवतात तर भक्तीचा मार्ग आमच्यासाठी अत्यंत सुलभ असा करून ठेवतात. मार्ग सापडे सुगम. श्री गुरु आणि संत आयुष्यात आल्यानंतर जो परमार्थ आम्हाला अत्यंत अवघड वाटतो तो अत्यंत सोपा करून देण्याचं जे काम आहे ते महत्वाचं काम जे आहे ते भगवंतांनी श्री गुरूंवर सोपवलेलं आहे. म्हणून श्री गुरूंच्या माध्यमातून तोच आमच्या भेटीला आलेला असतो. आणि खूप छान एक समर्थांचं काव्य आहे, वैद्य भेटला सुखदाता. की हा श्री गुरु रूप वैद्य कसा आहे तर अत्यंत सुखदाता असा आहे, सुखच देणारा आहे, सगळ्या दुःखाचं निवारण करून सुख देणारा असा हा वैद्य आहे. त्याने काय औषध दिलेलं आहे, रस ओतिला कानात येऊनी झोंबला नयनात. की त्यांनी असा काही साधन रूपी रस माझ्या कानामध्ये ओतलेला आहे की तो रस कानात ओतल्यानंतर आणि संपूर्ण अंगामध्ये भिनल्यानंतर या जगताकडे पाहण्याची दृष्टी, माझ्या देहाकडे पाहण्याची दृष्टी, कुटुंबाकडे पाहण्याची माझी जी दृष्टी आहे ती पूर्णपणे बदलून गेली आणि दृष्टी बदलल्यामुळे आता तीच सृष्टी जी पूर्वी होती ती तशीच राहणार आहे, पण तिच्याकडे पाहण्याची माझी दृष्टी श्री गुरु कृपेने बदललेली असल्यामुळे आता जी मला दुःखदायक सृष्टी वाटत होती तीच आता मला कशी वाटायला लागलेली आहे तर अत्यंत आनंददायक अशी वाटायला लागलेली आहे. म्हणून श्री गुरु कुठलं कार्य आमच्या ठिकाणी करत राहतात तर आम्हाला सारासार विचार समजून सांगतात. आमच्या ठिकाणचा आत्मानात्म विवेक जो आहे तो जागृत करतात. नित्य काय अनित्य काय, जीवन जगण्याचा मुख्य हेतू काय आहे तर आनंद हा आपल्या जीवनाचा मुख्य हेतू आहे. म्हणून बाकीचे जेवढे विकार आमच्या अंतःकरणात त्या मूळच्या आनंदावर विरजण घालायला डोकं वर काढत असतात त्या सगळ्या विकारांपासून दूर करण्याचं जे काम आहे ते श्री गुरूंचे विचार करत असतात. पण अंतःकरणात ते जर आम्ही धारण केलेले असतील तर, अन्यथा श्री गुरु हजारो प्रवचन करतात
आम्ही त्यांचे किती गोष्टी लक्षात धरून ठेवायच्या आहेत, अशा पद्धतीचा विचार जर निर्माण झाला तर श्री गुरु वास्तविक पाहता एकच गोष्ट वारंवार आम्हाला समजून सांगतात, आणि ती गोष्ट जर कुठली असेल तर ते महावाक्य तत्वमसी, की बाबा रे आनंद हेच तुझं स्वरूप आहे, तू आनंद रूप आहेस, तू भगवत स्वरूप आहेस, तू ब्रह्मरूप आहेस, एवढं पटवून देण्यासाठी त्यांना इतके प्रवचन करावे लागतात. आता इतके प्रवचन त्यांना करायला लावणारे बहादर आम्ही. ह्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याकडे आपल्याला पाहता येतं की एका सांगण्यात मला समजत नाही आणि म्हणून हजारदा मला त्यांना विचारावं लागतं. हा दोष कोणाचा आहे तर माझ्याच बुद्धीचा आहे, आणि त्या बुद्धीला आता वळण लावण्याचा काय करायचं आहे तर या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. जन्माला कोण येतं, मृत्यूपंथाने कोण जाणार आहे, आणि जन्म आणि मृत्यू ह्याच्या मधला जो काही आमचा आयुष्याचा काळ आहे त्या काळामध्ये तो जो काळ आहे तो आम्ही वाया घालवायचा आहे, सार्थकी लावायचा आहे का परत परत जन्म मृत्यूला यायचा आहे, इत्यादी पद्धतीचे जे विचार आहेत ते अत्यंत सोप्या पद्धतीने सांगणं हे श्री गुरूंचं कार्य आहे. आणि ती शिकवण देण्याचं अविरत असे जे काय श्रम आहेत ते घेणं हे त्या श्री गुरूंचं खूप मोठं तप कोणासाठी चाललेलं आहे तर तुमच्या आमच्यासाठी चाललेलं आहे. हे सगळं लक्षात घेऊन त्या श्री गुरूंची तुम्ही आम्ही काय करायचे आहे तर सेवा करायची आहे. ज्या वेळेला अत्यंतिक गरज त्यांना असेल त्यावेळेला त्यांची शरीराची सेवा करायची आहे, पण एरवी मात्र त्यांनी दिलेलं साधन मनापासून सांभाळणं, त्यांनी दिलेले जे विचार आहेत त्याचा जो मला आनंद मिळालेला आहे तोच आनंद इतरांना सुद्धा लाभावा म्हणून त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचं एक खूप सुंदर असं साधन म्हणजे त्यांचे ग्रंथ इतरांना प्रेझेंट म्हणून द्यायचे, त्यानंतर त्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन करायचं. ह्या पद्धतीने कितीतरी मोठ्या प्रकारची सेवा जी आहे ती तुम्ही आम्ही करू शकतो. आणि या पादसेवन भक्तीची आचार्य कोण आहे तर रमा आचार्य म्हणजे लक्ष्मीतेचे आचार्य आहे असं आपल्या समोर या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की लक्ष्मी जी आहे ती नेहमी पादसेवन भक्ती करते. म्हणजे काय करते हो, भगवंत ज्या वेळेला धर्म संस्थापनेसाठी म्हणून इथं अवतीर्ण होतो त्या वेळेला शक्ती रूपाने ती त्याच्यासह आलेलीच असते त्याच्या कार्याला अखंड मदत करण्यासाठी. आता ती अखंड पादसेवन भक्ती करते म्हणजे त्याला बरोबरीने साह्यभूत होत राहते. तसं आम्हाला मिळालेली जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला सुद्धा नेहमी कोणाजवळ जायला आनंद वाटेल तर भगवत कार्यासाठी ती जेवढी उपयोगात आम्ही आणू तेवढी ती लक्ष्मी आमच्यावर प्रसन्न होत जाईल. पण आम्ही ती लक्ष्मी फक्त भोग घेण्यासाठी वापरतो आणि नुसतं भोगाच्या दृष्टीने ज्या वेळेला त्या लक्ष्मीकडे पाहिलं जातं त्यावेळेला कधीतरी ती आम्हाला चकवा देऊन म्हणजे आम्हाला कुठल्या तरी एखाद्या व्यसनाच्या मागे लागून किंवा काहीतरी होऊन आम्हाला ती खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही. मग लक्ष्मीला नेहमी कुठं राहायला आवडतं तर भगवंताच्या चरणी राहायला आवडतं. म्हणजे ती त्याची नेहमी पादसेवन भक्ती करत असते म्हणजे त्याच्या बरोबरीने त्याचं कार्य करत असते. रमा सेवी पादांबुजे जाणतैसा असं समर्थांनी पादसेवन भक्ती बाबतचं जे उदाहरण आहे ते रमेचं म्हणजे लक्ष्मीचं दिलेलं आहे. असा आपला विषय चाललेला असताना मध्ये व्यत्यय आलेला आहे. आता जे काय पुढचं निरूपण आहे ते आपण जोडून घ्यावं असं मनापासून सांगते. एक 10 मिनिटं अजून आपल्याजवळ शिल्लक आहेत. आपण पाहतो आहोत की श्री गुरूंची सेवा करावी. आता हे ऐकल्यानंतरही खरोखरीच मनापासून सेवा करणं हे किती कठीण आहे हे आपल्या सगळ्यांच्याही लक्षात येऊ शकतं. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, काही व्यावहारिक बंधने असतात, काही समाजाचे नियम असतात आणि ह्या सगळ्या अडथळ्यांना ओलांडून आपल्याला त्या श्री गुरूंची सेवा करायची असते आणि मनापासून परमार्थ जो आहे तो तडीला नेण्याचा प्रयत्न करायचा असतो. पण एक लक्षात घ्यायचं आहे की श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, की श्री गुरु आपण केलेले आहेत ते अखंड आपल्या पाठीशी आहेत आणि ते
सांगतात त्याप्रमाणे जर आपलं आचरण व्यवस्थित चाललेलं असेल तर इतर कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता आपल्याला आपल्या श्री गुरूंची सेवा जी आहे ती अत्यंत मनापासून करता येते आणि ती करता करता आपला अहंकार गळून पडला पाहिजे आणि श्री गुरूंचे जे विचार आहेत ते आपल्या चित्तावर पूर्णपणे बिंबवता आले पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, असं आपल्याला या साधना मार्गामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आहे की संतांच्या संगतीमध्ये, पण ती संगत कुठली आहे तर मनोमार्ग गती। संत ज्या पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीने विचार करण्याची कला जर मी व्यवस्थित जाणून घेतली तर ते जसे आनंद रूप आहे तसंच अत्यंत आनंदाने जगण्याची मला माझी व्यवस्था करून घेता येते। आणि म्हणून संतांनी दिलेले विचार अंतःकरणामध्ये धारण करून ठेवणे हे पादसेवन भक्ती मधलं एक महत्त्वाचा असा एक टप्पा आहे। चरणांची सेवा करायची म्हणजे त्यांनी ज्या मार्गाने आम्हाला जायला शिकवलेलं आहे त्या मार्गाने जाण्याचा सतत प्रयत्न करायचा। कितीही अडथळे येतील, कितीतरी प्रतिबंध येतील, कितीतरी प्रपंचामध्ये विविधतेने घटना घडत राहतील, पण काहीही जरी झालं तरी सुद्धा त्यांचे चरण सोडायचे नाही, म्हणजे त्यांनी दिलेली साधना सोडायची नाही, असा ज्या साधकाच्या मनामध्ये निश्चय पूर्णपणे अंगी बांधलेला आहे त्याच्यासाठी हा परमार्थाचा मार्ग जो आहे तो अत्यंत सोपा आहे। आणि ज्याला ही कला साधता येणार नाही त्याच्यासाठी मात्र श्री गुरु करून सुद्धा परमार्थाचा मार्ग त्याच्यापुरता तो बिकटच राहिलेला असतो। कारण काय आहे की जे काय आहे ते सगळं त्यांनी करावं असं त्याला वाटतं। खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला असं वाटतं की श्री गुरु एकदा केले की मग सगळी जबाबदारी आहे ती त्यांच्यावर, त्यानंतर मला काही करणे नाही। पण या ठिकाणी आहे की श्री गुरु केलेले असले तरी सुद्धा त्यांची साधन देणं हे त्यांचं काम आणि ते साधन पूर्णपणे करत राहणं हे माझं काम आहे। आणि ही जी जबाबदारी आहे ती जो व्यवस्थित पेलतो त्याला आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, असा श्री गुरूंचा काय आहे तर बाणा आहे। प्रत्येक जीवाला आपल्यासारखं आनंदरूप करण्यासाठी म्हणूनच त्यांनी हे काय केलेलं आहे तर या ठिकाणी हा पंथ धरलेला आहे आणि आपल्याला मार्गदर्शन ते करत आहेत। हे लक्षात ठेवून त्यांच्या मार्गदर्शनावर, त्यांनी दिलेल्या साधनेवर, त्यांची माझ्यावर असलेली जी कृपा आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना आवडतं ते मी करत राहणं याला पादसेवन भक्ती असं म्हणतात। मला जे आवडतं ते न करता त्यांना जे आवडतं ते मी करणं याला पादसेवन भक्ती असं म्हटलेलं आहे। आणि ती पादसेवन भक्ती मनापासून करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करूया। आता आज 2 भक्ती होतील असं मला सुरुवातीला वाटलं होतं की जसं आपण मागच्या वेळेला 3 भक्ती पाहण्याचा पादसेवन भक्ती आणि अर्चन भक्ती जी आहे त्या दोन्ही भक्ती ज्या आहेत त्या आपण समजून घेऊयात। पण आज आपल्याला 5 मिनिटात अर्चन भक्ती उरकण्याचं काही कारण नाही आणि म्हणून पुढच्या गुरुवारी आपण पुढच्या 2 भक्ती घेण्याचा प्रयत्न करू। पादसेवन भक्तीचं परत एकदा या ठिकाणी महत्त्वाचं असं सांगणं आहे की श्री गुरूंनी दिलेल्या साधना पथावरून मनापासून सातत्याने धीर धरून चालत राहणे याला पादसेवन भक्ती असं म्हणतात। आणि ती पादसेवन भक्ती मनापासून करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करूया। जय जय रघुवीर समर्थ।